नमस्कार. नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग इंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये जोडीत तुझी माझी मध्ये तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत. थँक्यू. एवढा प्रवास तुम्ही एकत्र केलाय. आजी तुम्ही सांगा आधी तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय. काय सांगाल आजोबांबद्दल? आजोबांच्या सारखी व्यक्ती मिळणार नाही. इतके मन मिळावं आणि माझ्या मनातलं काय ते नेहमी त्यांना आधी कळतं. काय पाहिजे काय नको. हो खूप सांभाळून घेतात मला. आणि आजोबा तुम्ही काय सांगाल? काय कसं वाटतंय आज 50 वर्ष पूर्ण झाली आहेत लग्नाला? छान वाटतंय. जणू काय आत्ताच झालंय लग्न असं वाटतंय. म्हणजे वेळ कसा गेला हे कळलं नाही. आजींना आवडलेलं आहे तुमचं बोलणं. नक्कीच. तुमची भेट कशी झाली? कुठे भेटला? भेट ऍक्च्युअली ती कोल्हापूरला होती. ऍक्च्युअली ती कोचीनची आहे. कोचीनची? आणि मग कोल्हापूर मी शिकायला माझ्या आत्याकडे होते. आत्याकडे ती आली होती कोल्हापूरला. आणि मग आम्हाला दोन फॅमिलीला ओळखणाऱ्या एक होत्या मध्यस्थ होते. त्यांनी ते प्रपोजल आणलं होतं. त्यावेळी काहीतरी 21 वर्षाची होती आणि मी 28 वर्षाचा होतो. आज मी 78 आहे आणि ती 71. पण आजी कोल्हापूरच्या, तुम्ही मूळचे कुठले? राजकोट. म्हणजे तसं बेसिकली मी राजकोटचा. राजकोटचे. पण जेव्हा लग्न ठरलं तेव्हा तुम्ही मुंबईत होतो. माझं शिक्षण इकडेच झालंय. किंग जॉर्ज हायस्कूल, मग विल्सन कॉलेज, मग पोद्दार कॉलेज आणि देन मी बँक ऑफ इंडिया जॉईन केलं. पण आता मला हे ऐकण्यात इंटरेस्ट आहे की लग्न कसं झालं. काय आठवतं एखादी गंमत, एखादा प्रसंग लग्नाच्या दिवसाचा आठवतोय? सांगा. म्हणजे मामा मंडपात आणतात ना लग्नाच्या वेळेला मुलीला घेऊन. तर मामा बिचारे म्हणजे एजेड होते आणि भटजी तिथून लवकर या म्हणून सांगते. मी आपले मामा हळू, अगं हळू चाल हळू चाल. मी आपले जोरात चालते. का घाई झाली? बघा आजोबा, आजींना किती घाई झाली होती लग्नाची. आणि तुम्ही तेव्हा काय करत होतात? मी काय मंडपात बसलो होतो. तुम्ही वाट पाहत होतो माळ घालायची. कसे होते सुरुवातीचे दिवस मुंबईला आल्यानंतर? तुम्ही मूळच्या कोचीनच्या, कोल्हापूरच्या वातावरणात फार फरक असणार मुंबईत आल्यानंतर. पण लहानपणापासून डोक्यात मुंबई होती माझ्या. मुंबईलाच जायचं, मुंबईचा नवरा पाहिजे. अरे वा. म्हणजे जी इच्छा असते ती पूर्ण होते. त्यामुळे एकदमच त्या बसेस, गाड्या, ट्रेन सगळं म्हणजे अगदी मजा होती. मोहून टाकलं मुंबईने. आजोबा, जसं तुम्ही म्हणालात की जसं आजींनी मला सांगितलं की 10-15 दिवसांची सुट्टी होती. कसं होतं तुमचं तेव्हाचं टायमिंग? कशा वेळा होत्या? कसं तुम्ही आजींना वेळ देऊ शकलात? बँकेचं टायमिंग आमचं नेहमीप्रमाणे 10:30 ते 5:30. घरी येईपर्यंत त्यावेळी काय एवढा ट्रॅफिक नव्हता, त्यामुळे घरी मी लवकर यायचा. आल्यानंतर मग आम्ही मार्केटला फिरायला वगैरे जायचे. काही घरात लागणार असेल तर भाज्या, फ्रुट्स वगैरे घेऊन यायचे. त्यामुळे वेळ मजेत जायचा तसं. मग सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये आजींना तर मुंबई बघायची असणार. मग असं कुठलं फेवरेट ठिकाण आहे आजींचं तुम्ही सांगाल? ठिकाणं बरीच आहेत. बीचवर जात होतो, बँड्राला जात होतो. नातेवाईक तिचे बरेच होते मुंबईत. अच्छा, मुंबईत चौपाटीला वगैरे. मग चौपाटीवर वगैरे चौपाटीवर घेऊन जायचं. खूप मजा केली असणार. पण असं बराच फरक, जसं मी आता तुम्हाला विचार, रीतिरिवाजांमध्येही फरक आहे. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये कधी काही फरक पडला? राहणीमानात काही फरक पडला? तसं म्हणजे मी मूळची केरळची असल्यामुळे भातावर जास्ती, ते चपाती खाताना जरा जड वाटायचं. मग ती सवय झाली मला. आजोबांना कसं आवडतं जेवण? त्यांना काय आवड निवड अशी नाही, सगळं जे काय करेल ते आवडतं. आज तुम्ही त्यांच्या आवडीच्या डिशेस करणार आहात? हो. आज काय काय करणार आहात? आज कढण करणार, मुगाच्या डाळीची, म्हणजे खीर टाईप. कोकणातली हे पद्धत आहे, कोकणी पद्धत आहे ती. आणि केळ्याची भजी करणार. केळ्याची भजी? हो, पिकलेलं केळं. पिकलेल्या केळ्याची भजी. हा, त्याला मुरणी म्हणतो आम्ही. मुरणी? हो. मग सगळ्यात आधी आपण काय करणार? मुगाच्या डाळीचं कढण. मग त्याचं काय साहित्य? पिवळी मुगाची डाळ, गुळ घालून नारळाचं दूध काढलेलं, ते गाळून घेतलंय. हे नारळाचं दूध जाडसर शेवट घालण्यासाठी. हे ह्याचे तुकडे आहेत खोबऱ्याचे, काजू, थोडी मिठाची कणी लागेल आणि वेलची. आजी, काय करायचं आता सगळ्यात आधी? आता ही मुगाची डाळ आहे ना, ती नुसती कोरडी भाजून घ्यायची. अच्छा, घालू मग? हो, घाला.
किती डाळ घेतली? 1 वाटी डाळ आहे आणि ही भाजली ना की मग 2 वाटी पाणी घालून कुकरला लावायची शिजत. आणि मग शिजल्यानंतर जर वाफ गेल्यावर हे घोटायची चांगली, म्हणजे एकजीव होते ना. आणि मग आपण नारळाचं दूध काढलेलं आहे ना गुळ घालून, आणि त्याच्यातून मिठाची कणी पण घातलीये, आणि ते दूध घालायचं आणि चांगली उकळी आली की मग त्याच्यात काजूचे तुकडे, नंतर खोबऱ्याचे तुकडे असं सगळं घालायचं आणि मग उतरून ठेवायचं आणि 5 मिनिटांनी ते जाड दूध घालायचं. म्हणजे मग कढण तयार होईल. कढण तयार आणि वेलची घालायची. गरम असताना वेलची घातली ना की त्या वाफेने वास जातो, कमी होतो. जरा एक वाफ जायला द्यावी. आजी, मग आपण गप्पा पण मारूया. मला सांगा की जेव्हा तुम्ही घरी आलात, मुंबईला आलात, तेव्हा तुमच्या घरातलं इकडचं वातावरण कसं होतं? तुम्ही कोल्हापुरात राहत होता तेव्हा जरा वेगळं असणार. इकडे आल्यावर इथली लोक कशी होती, त्यांचा स्वभाव कसा होता? म्हणजे माझे सासू सासरे आणि माझी एक धाकटी नणंद एवढीच फॅमिली होती आणि आम्ही दोघं. पण सासू सासरे अगदी प्रेमळ, आणि धाकटी नणंद तर माझी मैत्रीणच झाली होती. हो, कधी कोणी घरी बोललं तर ती मला सांभाळून घ्यायची, माझ्या बाजूने ती उभी राहायची. ते आज पाव येतो. तुम्हाला घरी बहीण वगैरे? नाही, मला एकच भाऊ आहेत आणि तो बडोद्याला असतो, तो आर्किटेक्ट आहे. आणि मग सासूबाई कशा होत्या? सासूबाई प्रेमळ होत्या. प्रेमळ होत्या. हो, सासरे त्याहून प्रेमळ होते. त्याहून प्रेमळ. हो, एकदम छान. म्हणजे काही डिश केली ना की ते लगेच म्हणायचे, बाळा ह्या डिशचे बाहेर घ्यायला गेलं तर एका डिशचे 100 रुपये द्यावे लागतील, असं ते लगेच ते गणित करून टाकायचे. इतकं ते म्हणजे आपल्याला हे करायचे, कौतुक फार होतं त्यांना. आणि आजी म्हणजे तुमच्या सासूबाई, त्यांचा एखादा किस्सा, काही तुम्हाला आठवण आहे त्यांची तुमच्यापाशी काही अशी? हो खास. हो, काय सांगाल? एकदा मला त्या म्हणाल्या की अगं मी आता राजकोटला आहे पण चकल्या जरा करून घेशील का. त्यांचं प्रमाण वगैरे दिलं होतं, पण मी एवढ्या चकल्या मला वाटलं होऊन जातील. एकदा एवढा 10 किलोचा डबा भरून मी ते पीठ हे मळलं आणि चकल्या होता होईना, शेवट कंटाळा आला, शेवट थालीपीठं लावली. काय हो, माझी नणंद म्हणते, वहिनी काय केलंस तू? म्हटलं मला काय कल्पना नाही ग, पण म्हणजे तेवढं नाही पण भरपूर झालं. मग तुम्ही त्या सगळ्याचीच थालीपीठ लावली? नाही, चकल्या खाल्ल्या आणि थालीपीठ. हो. बरं, आता डाळ भाजून घ्यायची? हो, झाली आहे. हो, मग आता आपण पुढे काय करायचं म्हणा? आता ही कुकरला लावायची. 3 शिट्ट्या द्यायच्या आणि डबल पाणी घालायचं याला शिजायला. शिजताना पाणी घालायचं डबल? हो. ठीक आहे. मग आता आपण डाळ शिजवून घ्यायची. मुगाची डाळ शिजवून तयार आहे, त्याचं घोटून आपण मिश्रण पण केलेलं आहे. आता पुढे काय करायचं आजी? आता हे ह्या कढईत घालूया मुगाची डाळ. हो, समजावे. आता काय करायचं? आता थोडं थोडं दूध घालून एकजीव करून घेऊया, नाही तर गुठड्या होतील. मग थोडं थोडं घाला. तुम्ही हलवता का? मी घालतो. हो, तू चमचा. बस बस, मग घालूयात जरा गुठड्या. हे दूध तुम्ही कसं केलं म्हणालात? हे मिक्सर मधून नारळ वाटून घेतला आणि ह्याच्यातून गाळण्यातून दूध गाळून घेतलं नारळाचं. गाळल्यानंतर जाड दूध थोडंसं बाजूला ठेवलं आणि बाकीचं परत एकदा हे केलं, मिक्सर मधून काढलं. असं करून पातळ रस आणि जाड रस असे 2 रस काढायचे. हे पण जाड रस अगदी थोडा मिळून येण्यापुरतच आणि पातळ रस जास्ती पाहिजे. मग त्या पातळ रसात आपण प्रमाणात हे घालायचं गूळ, म्हणजे जाडपणा तुम्हाला कसा पाहिजे त्यानुसार तुम्ही दूध घाला. असं. म्हणजे आता आपण पाण्याचा कुठेच म्हणजे वापर करणार नाही, आता पाणी नाही, आता ह्या रसातच शिजवायचं. त्याला आता उकळी आली की मग हे पण आताच घालायचं. खोबऱ्याचे तुकडे. हो, हे ओलं खोबरं ना? हो, ओल्या खोबऱ्याचे असे काप काढलेत आणि ते काजू पण लगेच घालायचे. हो, सगळे घालू. हो हो, थोडी मिठाची कणी, अगदी थोडं. बस. बस, कारण गूळ जिथे आहे तिथे मीठ लागतं ना, तरच चव येते.
आता हे उकळलं ना की बंद करायचं, थोडं वेलची पावडर आणि हे जाडं दूध घालून बंद करायचं, म्हणजे 1-2 मिनिटं. आजी मला सांगा की आजोबांनी तेव्हा मला बोलता बोलता सांगितलं की ते कामावर जायचे, मग तुम्ही घरात असायचात, मग तुम्ही काय करायचात तेव्हा, तुम्ही कसा वेळ घालवायचात? मग मला पुस्तकं वाचायची आवड होती आणि आमचं फ्लॅट जो होता ना किंग सर्कलला, तो अरोरा टॉकीज आहे ना तिथे पूर्वीचं, त्याच्या समोर आणि विन्सेंट रोड, अगदी येणारे जाणारे गाड्या बिड्या बघण्यात वेळ जायचा माझा. आणि मला एक गोष्ट जाणवली घरात आल्यावर की घर खूप छान आहे, खूप कलेक्शन आहे, पेंटिंग्स आहेत, छोट्या छोट्या वस्तू आहेत, स्वच्छ आहे. तर कोणाला आवड आहे ही सगळी मला आवड आहे. तुम्हाला आवड? हो, मला आवड आहे. आणि आता माझी नात पेंटिंग वगैरे करते ना, तिला आवड आहे आणि थोडीफार ह्यांना पण आवड आहे. तुमच्या मिस्टरांना पण आवड आहे? मला सांगा आजी, आता तुम्ही बोलता बोलता तुम्ही राहता त्या एरियाचा उल्लेख केला, तेव्हाची मुंबई आणि आत्ताची मुंबई खूप फरक आहे. काय म्हणजे खूप पोल्युशन एवढं झालंय ना, तेव्हा अगदी छान वाटायचं, रिकाम ट्रॅम जायच्या, मग बसेस सुद्धा अगदी कमी, रहदारी खूपच कमी होती. आणि मुंबईची माणसं म्हणजे काय, एकदम कॉपरेटिव्ह म्हणायचं, असं ट्रेन सारखी. हो, धावती. हो, क्विक आणि चैन. आता उकळलं ना, आता हे उकळलं, थोडीशी वेलची पावडर घालूया आणि ते जाड दूध घालूया, म्हणजे मिळून येईल. जाड दूध म्हणजे घट्टपणा येण्यासाठी? हो, घट्टपणा आणि मिळून येण्यासाठी, म्हणजे त्याला एक वेगळा फ्लेवर पण येतो नारळाच्या दुधाचा. झालं सगळं? हो हो, आता झालं. आता आपण मुगाच्या डाळीचं कढण तयार झालंय, तुम्हाला करायचंय? मग वेळ नका घालवू, लिहून घ्या साहित्य आणि कृती. मुगाच्या डाळीचं कढण बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मूग डाळ, गूळ घातलेलं नारळाचं दूध, ओल्या खोबऱ्याचे तुकडे, काजू, मीठ आणि वेलची पूड. कृती: पॅन मध्ये मुगाची डाळ भाजून घ्यावी. ही भाजलेली मूग डाळ कुकर मध्ये शिजवून घोटून घ्यावी. कढईमध्ये ही घोटलेली मूग डाळ घेऊन त्यामध्ये गूळ घातलेलं नारळाचं दूध, ओल्या खोबऱ्याचे तुकडे, काजूचे तुकडे आणि चिमूटभर मीठ घालून मिश्रण उकळवून घ्यावं. गॅस बंद करून त्यामध्ये वेलची पूड आणि नारळाचं घट्ट दूध घालावं आणि एकजीव करून मूग डाळीचं कढण सर्व्ह करावं.